दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। चिपळूणमध्ये जाधव आणि राणेंमध्ये जोरदार राडा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करण्याआधी पोलिसांनी संपूर्ण फुटेज चेक करावं, आमदार भास्करराव जाधवांनी सांगितला घटनाक्रम। निलेश राणेंच्या भाषणात शिव्यांचा पाऊस। जाधवांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली। खेड येथील मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू। सविस्तर वृत्त। ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली। गुहागरच्या तळी येथे सायंकाळी माजी खासदार निलेश राणे यांची जाहीर सभा होणार होती। या सभेला विरोध करण्यासाठी भास्करराव जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। दरम्यान दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना घडली। या घटनेच्या दरम्यान भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूया। असे भ्याड हल्ले करून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये काही लोक करतायत, निश्चितपणे त्यांची निराशा ही त्यातनं आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, आता जी घटना घडली त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू। राडा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आपली बाजू मांडली। यामध्ये ते असं म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी संपूर्ण फुटेज चेक करा, सगळा घटनाक्रम बघा। आम्ही पोलिसांना पूर्वीच असं काहीतरी घडणार याची कल्पना दिली होती, पत्रव्यवहार केला होता। पोलिसांनी त्याची दखल घेतली का असा सवाल भास्करराव जाधव यांनी विचारला। माझ्या कार्यालयासमोर तुम्ही वाटेल ते पोस्टर, बॅनर, झेंडे लावले। आमच्या चिपळूणच्या प्रथेप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्याच्या परंपरेप्रमाणे तुमच्या एकही पोस्टर, झेंड्याला हात लावला का असंही भास्कररावांनी विचारलं। 400, 500 एवढंच काय, 1000 लोकांवर गुन्हे दाखल करा, पण त्याआधी सर्व फुटेज तपासा असं आवाहन आमदार भास्करराव जाधव यांनी पोलिसांना केलं आहे। गुहागरला जाण्यासाठी निलेश राणेंकडे 2 मार्ग होते। 2 मार्ग असताना देखील निलेश राणे माझ्या कार्यालयाबाहेरून गेले अशी प्रतिक्रिया जाधव यांनी चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीनंतर दिली। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेण्याकरता येणार अशा प्रकारची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीझर व्हायरल करून या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उचलवण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी माझ्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे बॅनर्स लावले होते। त्याच्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही, हिशेब दुरुस्त करणार अशा प्रकारचे आव्हानात्मक भाषेचे बरेचसे बॅनर लावले होते, झेंडे देखील लावले होते। परंतु चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्याही सभा असल्या तर कोणाच्याही झेंड्याला हात लावायचा नाही, कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही। त्याप्रमाणे विशेष करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची ती संस्कृती आहे। आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला वगैरे हात लावला नव्हता। परंतु सभा गुहागरला होती। निलेश राणे हे मुंबईतून आले। वास्तविक पाहता त्यांनी दापोली मार्गे फेरी बोटीने डायरेक्ट गुहागरला जावं आणि तिथे सभा घ्यावी अशा प्रकारचे अपेक्षित होतं। परंतु ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले। माझ्या ऑफिसच्या मी घराच्या समोर त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी स्वतःचा मोठा सत्कार करून घेण्याचा प्लॅन केला। मी पोलिसांना सांगितलं की जरूर सत्कार होऊ द्या, परंतु ऑफिसच्या समोर सत्कार करून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। त्याप्रमाणे ते रेस्ट हाऊसला गेले। पोलीस म्हणाले की पाग नाक्यामध्ये त्यांचा सत्कार होईल। पाग नाक्यामध्ये सत्कार होण्याचं कारण असं की त्या पाग नाक्यातूनच माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि येण्याचा रस्ता आहे। त्या रस्त्यावर जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचं स्वागत ठेवलं। मी म्हटलं काही हरकत नाही, मला त्याचा काही त्रास नाही, जरूर स्वागत करावं त्यांनी, माझी काय अडचण नाही। परंतु 3:30 ते जवळजवळ 5 वाजेपर्यंत ते रस्त्यावर बाहेर आलेच नाही,
किंबहुना त्यांच्या स्वागताची काय लावलं होतं, हे लावलं जेसीबी लावलं, क्रेन लावली होती. ती क्रेन नाक्यावर लावली होती. ती नाक्यावरून माझ्या ऑफिसच्या बाजूला जाणीवपूर्वक त्याने आणण्याचा प्रयत्न केला. जाधवांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली आहे. गुहागरमधील सभेमध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार भास्करराव जाधवांचा चांगलाच समाचार घेतलाय. मात्र माजी खासदार निलेश राणे यांनी अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ केली. गुहागरमधील सभेमध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी शिव्यांचा पाऊस पाडलाय, नको त्या शब्दांचा वापर केलाय. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय तुझं शरीर, काय तुझा थोबाड, डान्स कसला करतो असा आमदार असतो? अहो, कुठे गुहागर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं एवढं बघायला. कुठे नातू कुटुंबाने, कुठे हा गुहागरला नातू साहेबांनी त्याचा उल्लेख केला. गुहागरला फक्त 5च कॉन्ट्रॅक्टर, भास्कर जाधव, त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो, 3 साल ह्याच्यासारखे दिसत पण नाही. त्याला घरी कोण आला होता माहित नाही. 3 दिवसातच नाही दारू पिऊन पिऊन मुंबईचा वाईन शॉप चालवतो. कुठला तो समीर. खेड येथील मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली. यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रक आणि रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीमध्ये अपघात झालाय. सदर अपघात गणपती कृपा हॉटेलच्या समोर असणाऱ्या डिव्हायडर जवळ झाला आहे. दुचाकी ट्रकच्या खाली जाऊन अडकली. या दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून ट्रकचा टायर जाऊन दुचाकी स्वार जागीच ठार झाला. ट्रकने दुचाकीला 20 फूट लांब फरफटत नेल्याचं समजतंय. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:45 ते 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय. महामार्गानं दिलेल्या चुकीच्या डायव्हर्शनमुळे आणि सूचना फलकाच्या अभावी येथे वारंवार अपघात होत असल्याने संतप्त नागरिकांकडून महामार्गाने दिलेल्या चुकीच्या डायव्हर्शनमुळे आणि सूचना फलकांच्या अभावी येथे वारंवार अपघात होत असल्याचं संतप्त नागरिकांमधून बोललं जात आहे. घटनास्थळी खेड पोलिसांनी धाव घेत अधिक तपास सुरू केला असल्याचं समजलं आहे. तरी अतिप सोलकर असं मृत दुचाकी स्वाराचं नाव असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. रायगड लोकसभेचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर नगरोत्थान योजनेतून म्हसाळा नगरपंचायतीला मिळालेल्या पाणी पुरवठा प्रकल्पाचं भूमिपूजन देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलं आहे. निमित्त जरी भूमिपूजनाचं असलं तरी सदरचा कार्यक्रम हा उद्धव ठाकरेंच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेचा प्रतिउत्तर सोहळा असल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपत आपला वाढदिवस साजरा करणारा पहिलाच आमदार खेडवासियांना बघायला मिळाला. खेड मंडणगड दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरातून दिंडी काढण्यात आली. विठू माऊलीच्या गजरात संपूर्ण खेड शहर न्हाऊन निघालं. डोक्यावर टोपी, हातात टाळ, कपाळास टिळा, पांढरा शुभ्र अंगरखा घातलेले आमदार दिंडी सोहळ्यात उठून दिसत होते. मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकऱ्यांसोबत एक होऊन दिंडीत सामील झाले होते. खेड शहरातून आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सव 2024 ची सुरुवात विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होत करण्यात आली. आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याचं खेड शहरवासियांना जणू काही पंढरीत नेलं होतं. 17 फेब्रुवारी
2024 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी श्री समर्थ फिल्म्स नवी मुंबई निर्मित लेट्स चेंज हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहून स्वच्छतेचे धडे घेतले। सदर कार्यक्रम प्रसंगी श्री समर्थ फिल्म्स रत्नागिरी जिल्हा संयोजक विनायक परब उपस्थित होते। शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभ हस्ते त्यांचे पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। सदर लेट्स चेंज चित्रपट केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनवर आधारित असून या चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आलं आहे। मनुष्यांच्या निष्काळजीपणामुळे परिसरात कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतोय, त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छतेचे विचार पेरण्यास मदत होईल, स्वच्छतेचं महत्त्व वाढेल आणि मुलांच्या माध्यमातून समाजाला सुद्धा अधिक स्वच्छता राखण्याचा संदेश पोहोचेल या दृष्टीने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत चित्रपट दाखवण्यात आला। आता वेळ झाली एक क्षणभर विश्रांतीची। आपण पाहत रहा दीपवाहिनी। नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। दीप न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील 12वी विज्ञान केंद्र क्रमांक 0694 परीक्षेसाठी सज्ज। खेड शहरातील बजम-ए-इमदादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील 12वी विज्ञान केंद्र क्रमांक 0694 येथील संपूर्ण तयारी झाली असून बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षेसाठी सदर केंद्र सज्ज झाले। तरी त्यामध्ये W005629 ते W006150 अशा एकूण 531 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। संबंधित परीक्षार्थींनी बोर्डाच्या वेळापत्रकानुसार परीक्षेला वेळेत उपस्थित राहावं असं आवाहन परीक्षा केंद्र प्रमुख शाबुद्दीन परकार सरांनी केलं आहे। तरी कोणतीही अडचण असल्यास 9923554716 यावर संपर्क साधावा असं परकार सर यांनी सांगितलं आहे। खेड शहरात शिवसेना आणि युवा सेनेनं आयोजित केलेल्या योगेशदादा युवा महोत्सवामध्ये वारकरी बांधवांसाठी सनद महोत्सव आयोजित करण्यात आला होता। 16 फेब्रुवारी रोजी युवा महोत्सव 2024 ची सुरुवात दिंडी आणि विठू नामाच्या कीर्तनानं झाली। आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये 100 वारकऱ्यांना वीणा प्रदान करत त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी समस्त वारकरी संप्रदायाच्या हस्ते पुष्पगुच्छ देत आमदार योगेशदादा कदम यांना शुभेच्छा देण्यात आल्या। दरम्यान वीणा प्रदान करत 100 वारकऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, बाबाजीराव जाधव, शंकर कांगणे, अण्णा कदम, सचिन धाडवे यांच्यासह खेड शहर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। खेड तालुका मराठा समाजातर्फे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी महिलांनी एकत्र येत हळदी कुंकवाचा मान घेतला। खेडमधील मराठा भवन येथे सदर हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खेड तालुका मराठा समाजाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।